Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 3 of chapter 9 is potentiometer. A potentiometer is a device used potentiometer is a device used to measure the potential difference and EMF of a cell. पोटेन्शियोमीटर हे डिव्हाइस आहे ज्याचा यूज आपण पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF जो सेलचा EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे ते मेजर करण्यासाठी करतो. पोटेन्शियोमीटर इज यूज टू मेजर स्मॉल potential difference. It is acts as an ideal व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर हे स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी पण यूज करतात, म्हणून त्यालाच म्हणतात त्याला आपण इट इज ऍक्ट ॲज ए हा आयडियल व्होल्टमीटर सारखा ऍक्ट होतो. आता पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. पोटेन्शियोमीटर, प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर. A potentiometer consists of a long wire AB and length capital L and resistor capital R having uniform cross section area A. पोटेन्शियोमीटर मध्ये काय काय आहे? एक लॉंग वायर आहे AB, त्याची लेंथ कॅपिटल L आहे आणि रेजिस्टन्स कॅपिटल R आहे आणि त्याचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया वायरचा किती आहे? कॅपिटल A. ए सेल ऑफ EMF E हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स R आणि एक सेल कनेक्ट केलेला आहे ज्याचा EMF E आहे आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स त्या सेलचं किती आहे? स्मॉल r आहे. इज कनेक्टेड अक्रॉस AB ॲज शोन इन फिगर. त्या वायरच्या अक्रॉस आपण सेल ज्याचं EMF E आहे आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स R आहे असं कनेक्ट केलेलं आहे AB वायरच्या अक्रॉस. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा A टू B हे काय आहे? वायर आहे, लॉंग वायर आहे ज्याची लेंथ कॅपिटल L आहे, ज्याचा रेजिस्टन्स कॅपिटल R आहे आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल A आहे आणि तो आपण कशासोबत कनेक्ट केलेला आहे? बॅटरी आणि रेजिस्टन्स ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स काय आहे? स्मॉल r. आता when the circuit is switched on, current I passes through the wire. जेव्हा आपण सर्किट स्विच ऑन सुरू करू तर काय होईल? याच्यातून करंट पास होईल. किती करंट पास झालेला आहे? I करंट पास झालेला आहे. द करंट थ्रू AB I इज इक्वल्स टू काय राहील? I इज इक्वल्स टू आपल्याला माहित आहे ओहम्स लॉ V इज इक्वल्स टू I R, म्हणून I इज इक्वल्स टू काय येईल? V अपॉन R. आता इथे V च्या जागी काय आहे? EMF ऑफ दी बॅटरी मीन्स E अपॉन R. R म्हणजे टोटल रेजिस्टन्स राहील, वायरचं रेजिस्टन्स आणि त्या बॅटरीचं इंटरनल रेजिस्टन्स, म्हणून इथे काय आलं? अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r. म्हणून करंट किती पास होईल वायर मधून? कॅपिटल I इज इक्वल्स टू E अपॉन R capital R plus small r. The potential difference across AB is VAB is equals to I R. आता पोटेन्शियल डिफरन्स वायरच्या AB च्या अक्रॉस किती आहे? VAB is equals to I R, म्हणून I is equals to काय येईल? सॉरी VAB is equals to काय येईल? I ची व्हॅल्यू किती आहे? E अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r, म्हणून VAB इज इक्वल्स टू I ची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुटअप केली तर काय येईल? VAB इज इक्वल्स टू कॅपिटल R अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r. Therefore, potential difference per unit length of the wire is
आपला हा काय झाला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी. आता आपला वायरची लेंथ किती आहे कॅपिटल एल आहे म्हणून आपण पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ दी वायर काढू तर किती येईल VAB अपॉन कॅपिटल एल इज इक्वल्स टू ER अपॉन एल कॅपिटल एल इंटू कॅपिटल R प्लस स्मॉल r as long as the remaining E remains constant VAB upon L will remains constant. VAB upon L पण कॉन्स्टंट आहे E पण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट काय घेतलाय K इज इक्वल्स टू VAB upon L. It is called the potential gradient along AB. Consider a point C at a distance small l from point A. आता आपण पॉइंट सी कन्सिडर केलेला आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा पॉइंट सी कन्सिडर केलेला आहे वायर किती डिस्टन्स वरती आहे स्मॉल एल व डिस्टन्स वरती आहे कुठून ए पॉइंट पासून. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड सी इज किती पोटेन्शियल डिफरन्स राहील अक्रॉस ए सी इज VAC इज इक्वल्स टू K इंटू स्मॉल एल दॅट इज VAC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ L कारण K काय आहे कॉन्स्टंट आहे. दच द पोटेन्शियल डिफरन्स याचाच अर्थ असा काय झालेला आहे याचाच अर्थ याच्यावरून आपण काय म्हणू शकतो दच द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑन द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर बिटवीन देम प्रोवाइड द वायर इज ऑफ युनिफॉर्म क्रॉस section. The current through the wire is same and temperature of the wire remains constant. Uses of potentiometer are discussed below. जर करंट पोटेन्शियोमीटर मधून जो करंट पास होतो तो सेम असेल आणि टेम्परेचर ऑफ द वायर रिमेन्स कॉन्स्टंट असेल तर त्याची युजेस आपण आता बघूया. युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर तुम्हाला समजलं असेल. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय आहे हा एक डिव्हाइस आहे ज्याच्यामुळे आपण पोटेन्शियल डिफरन्स बॅटरीचं EMF ऑफ दिस सेल काय करू शकतो मेजर करू शकतो. हे तुमच्या पोटेन्शियोमीटर हे तुम्हाला कशामध्ये प्रॅक्टिकल मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. आता आपल्याला त्याचे युजेस बघायचं आहे. यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. फर्स्ट यूज आहे टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. फर्स्ट यूज आहे फर्स्ट टू कम्पेअर द EMF ऑफ सेल. दोन सेलचा EMF आपल्याला काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे. फर्स्ट मेथड दिलेला आहे मेथड 1. ए पोटेन्शियोमीटर सर्किट इज सेट अप बाय कनेक्टिंग ए बॅटरी ऑफ EMF E with a key K and rheostat such that the point A is at higher potential than B. आता आपण डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा पोटेन्शियोमीटर सर्किट कसं सेटअप केलेलं आहे. बॅटरी कनेक्ट केलेली आहे ज्याचं EMF E आहे विथ की पण आहे आणि रिओस्टॅट आणि इतकं काळजी घेतलेली आहे की पॉइंट ए चा पोटेन्शियल काय आहे हायर आहे दॅन बी. द सेल हुज EMF आर टू बी कंपेअर्ड आर कनेक्टेड विथ देअर पॉझिटिव्ह टर्मिनल ॲट पॉइंट ए अँड निगेटिव्ह टर्मिनल टू द एक्स्ट्रीम टर्मिनल ऑफ द टू वे की K1 अँड K2. आणि ज्याचा आपल्याला EMF काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे ते सेल कुठे कनेक्ट केलेले आहे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दी त्या सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे ए पॉइंटला आणि निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेले आहे की K1 आणि K2 टू वे की आहे. द सेंट्रल टर्मिनल ऑफ द टू वे की आणि या दोन टू वे कीचा जो सेंट्रल टर्मिनल आहे तो कुठे कनेक्ट केलेला आहे जॉकी गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केलेला आहे. एक टर्मिनल म्हणजे हा टू वे कीचा
आणि गॅल्व्हनोमीटरचा सेकंड टर्मिनल कुठे कनेक्ट केलेला आहे, जॉकी जे ला. ॲज शोन इन फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, ज्याचे ईएमएफ आपल्याला कम्पेअर करायचे आहे, दोन सेल आहे E1 आणि E2, याचे ईएमएफ आपल्याला कम्पेअर करायचे आहे. त्याचे पॉझिटिव्ह टर्मिनल ए पॉइंटला कनेक्ट केलेलं आहे आणि त्याचे निगेटिव्ह टर्मिनल 2 वे की ला कनेक्ट केलेला आहे K1 आणि K2 ला, आणि 2 वे कीचा सेकंड टर्मिनल कनेक्ट केलेला आहे गॅल्व्हनोमीटरला आणि गॅल्व्हनोमीटरचा दुसरा टर्मिनल कनेक्ट केलेला आहे जॉकीला, ॲज शोन इन फिगर. आता आपण बघूया, जेव्हा की के क्लोज असते, म्हणजे ही की क्लोज केली आपण, अँड की K2 इज केप ओपन, आणि ही K2 की काय आहे, ओपन आहे. ही की क्लोज आहे आणि K2 की हे बघ काय म्हटलं, के इज क्लोज अँड देन K1 is closed and K2 is kept open. की हे क्लोज केलेली आहे, K1 क्लोज केलेली आहे आणि K2 ओपन आहे. याचाच अर्थ काय झालेला आहे, फक्त सेल ज्याचं ईएमएफ E1 आहे, हे सेल काय राहील, सर्किटमध्ये राहील. आता आपल्याला काय काढायचं आहे, नल पॉइंट काढायचा आहे. नल पॉइंट कसा काढू आपण, जॉकीला काय करू, पोटेन्शिओमीटरच्या व्हेरियस पॉइंट वरती वायर वरती आपण टच करू, आपण त्याचा काय काढू, नल पॉइंट काढू. लेट टच केल्यानंतर आपल्याला नल पॉइंट मिळेल, ती लेंथ आपण L1 ने इंडिकेट करूया. लेट L1 बी द लेंथ ऑफ वायर बिटवीन द नल पॉइंट अँड पॉइंट ए. जी लेंथ मिळाली आपल्याला नल पॉइंट मिळाल्यानंतरची जी लेंथ, म्हणजे या लेंथ वरती आपल्याला नल पॉइंट मिळालेला आहे, ही लेंथ L1 कशाला करस्पॉन्ड राहील, L1 करस्पॉन्ड्स टू ईएमएफ E1 ऑफ दी सेल. हेच E1 इज इक्वल्स टू K L1. दिस इज इक्वेशन 1, where K is the potential gradient along the potentiometer wire. आता सेकंड, आता काय केलेलं आहे आपण, की K1 ओपन केलेली आहे आणि की K2 क्लोज केलेली आहे. याचा अर्थ काय होईल, सेल ज्याचा ईएमएफ E2 आहे ते सर्किट मध्ये येईल, तो काय येईल, सर्किट मध्ये येईल. आणि आता आपण या केसमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, नल पॉइंट शोधायचा आहे. तर काय करू आपण, जॉकी पोटेन्शिओमीटरच्या वायरवरती टच करू आणि जिथे आपल्याला नल पॉइंट मिळेल, नल पॉइंट म्हणजे गॅल्व्हनोमीटर मध्ये काय दिसायला पाहिजे, झिरो डिफ्लेक्शन. जिथे आपल्याला नल पॉइंट मिळेल ती लेंथ आपण काय करू, मेजर करू. आता आपल्याला ती लेंथ मिळालेली आहे, ती आपण लेंथ कशाने इंडिकेट केलेली आहे, L2 नी. लेट L2 बी द लेंथ ऑफ वायर बिटवीन द नल पॉइंट अँड द पॉइंट A. This length corresponds to EMF E2 of the cell. आता ती लेंथ कशाला करस्पॉन्ड्स राहील, E2 ऑफ दी सेल ला, कारण E2 सेल काय आहे, सर्किट मध्ये आहे. हेच E2 इज इक्वल्स टू K L2. दिस इज इक्वेशन 2. आता दोन इक्वेशन मिळाले. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट, आपण काय केलं, डिवाइड केलं, तर काय मिळालं, E1 अपॉन E2 कम्पेअर करायचं आहे, म्हणून E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू K L1 अपॉन K L2. के काय होईल, कॅन्सल होईल, तर आपल्याला काय मिळेल, E1 upon E2 is equals to L1 upon L2. Thus, we can compare the EMF of two cells. If any one of the EMF is known, the other can be determined. एका सेलचा जर EMF आपल्याला माहित राहिला तर आपण दुसऱ्या सेलचा EMF या इक्वेशन वरून काढू शकतो. ही झाली मेथड 1. आता आपल्याला बघायचे आहे मेथड सेकंड. त्यालाच म्हणतात सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. When two cells are connected so that the positive terminal of first cell connected to negative terminal of second cell as shown in figure.
काय कनेक्ट केलेलं आहे, कसं कनेक्ट केलेलं आहे सम अँड डिफरन्स मेथड मध्ये बघा. दोन सेल आहे. फर्स्ट सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा सेकंड सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा. समजलं? ॲज शोन इन फिगर. ईएमएफ ऑफ दी कॉम्बिनेशन ऑफ टू सेल इज. आता इथे ईएमएफ किती होईल, दोन सेलचं कॉम्बिनेशन म्हणजे E1 प्लस E2. दिस मेथड ऑफ कनेक्टिंग टू सेल इज कॉल्ड सम मेथड. असं जर कनेक्शन केलं आपण तर त्या मेथडला काय म्हणू आपण, सम मेथड. कारण इथे ईएमएफ ची काय होत आहे, ऍडिशन होत आहे, सम होत आहे, म्हणून याला आपण म्हणू सम मेथड. आता आपल्याला बघायचं आहे डिफरन्स मेथड. When two cells are connected so that their negative terminal are together or their positive terminals are together as shown in figure. आता सेकंड डिफरन्स मेथड मध्ये काय करायचं आहे, दोन सेल असे कनेक्ट करायचे आहे ज्याचे पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट झाले पाहिजे किंवा निगेटिव्ह टर्मिनल काय झाले पाहिजे, कनेक्ट झाले पाहिजे, टुगेदर मिळवायचे आपल्याला. त्यावेळेस त्याचा इफेक्टिव्ह ईएमएफ, तर त्याचा इफेक्टिव्ह ईएमएफ काय राहील, द इफेक्टिव्ह ईएमएफ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू सेल इज E1 मायनस E2. म्हणजे काय राहील, इथे डिफरन्स राहील ईएमएफचा, काय राहील, डिफरन्स. आणि इतकं लक्षात ठेवायचं आहे की E1 इज ग्रेटर दॅन E2. E1 हे ग्रेटर असायला पाहिजे E2 पेक्षा. दिस मेथड ऑफ कनेक्टिंग टू सेल इज कॉल्ड डिफरन्स मेथड. असं जर आपण कनेक्शन केलं दोन सेलच्या, त्या मेथडला काय म्हणायचं, डिफरन्स मेथड. बघा डायग्राम मध्ये बघा, या सेलचा पॉझिटिव्ह तर सेकंड सेलच्या पॉझिटिव्हला कनेक्ट होईल, किंवा फर्स्ट सेलचा निगेटिव्ह सेकंड सेलच्या निगेटिव्हला कनेक्ट होईल. म्हणून हे कोणती, आणि त्यावेळेस जो ईएमएफ होईल, इफेक्टिव्ह ईएमएफ हा काय राहील, त्याच्या दोन सेल ईएमएफचा डिफरन्स राहील. असे जर कनेक्शन केले आपण तर त्याला काय म्हणतात, डिफरन्स मेथड. द सर्किट इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. आता when key K1 and K3 are closed, the cell E1 and E2 are in the sum method. बघा की वन म्हणजे हे डायग्राम मध्ये, हे डायग्राम दाखवलेले आहे. इथे हे 4 की आहे, इथे हे K1 आहे, हे K2 आहे, हे K1, हे K2, हे K3 आणि हे K4. 4 की इथे कनेक्ट केलेले आहे डायग्राम मध्ये. आता की K1 आणि K3 हे काय आहे, क्लोज केलेले आहे. म्हणजे काय, E1 आणि E2 सम मेथड मध्ये राहील. म्हणजे बघा, पहिल्याचा पॉझिटिव्ह, पहिल्या बॅटरीचा पॉझिटिव्ह तर दुसऱ्या बॅटरीचा निगेटिव्हला कनेक्ट होत आहे. मग काय होईल, इथे सम मेथड होईल. म्हणून लेट, आणि आपण त्याचा नल पॉइंट शोधण्यासाठी आपण काय करू, जॉकी कनेक्ट करू पोटेन्शिओमीटर वायरचा आणि आपण तिथे नल पॉइंट शोधू. त्यावेळेस जी लेंथ मिळेल ती लेंथ किती राहील, लेंथ L1 बी द लेंथ ऑफ द वायर बिटवीन नल पॉइंट्स अँड पॉइंट्स A इज इक्वल टू त्याचा ईएमएफ किती राहील, ईएमएफ E1 प्लस E2, काही इथे सम मेथड राहील, E1 प्लस E2 इज इक्वल टू K1. दिस इज इक्वेशन 1. आता काय केलेलं आहे, नाऊ कीज K1 अँड K3
आर केप ओपन, हे ओपन केलेले आहे आणि K2 आणि K4 क्लोज केलेली आहे. म्हणजे 2 सेल, हे 2 सेल काय होईल, डिफरन्स मोड मध्ये कनेक्ट होईल. K1 आणि K3 आर केप ओपन केलेले आहे आणि K2 आणि K4 काय केलेले आहे, क्लोज केलेले आहे. म्हणजे हे 2 सेल जे आहे आपण कनेक्ट केलेले ते डिफरन्स मोड मध्ये येईल. आणि आता आपण त्यासाठी काय करू, नल पॉइंट शोधू. नल पॉइंट कसा शोधू, जॉकी कनेक्ट करू पोटेन्शिओमीटर वायरवरती आणि जिथे आपल्याला नल डिफ्लेक्शन मिळेल ती लेंथ आपण मेजर करू. ती किती राहील, लेट L2 बी द लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉइंट्स अँड पॉइंट ए. दिस करस्पॉन्ड टू डिफरन्स मेथड आहे म्हणून काय येईल, हेच E1 minus E2 is equals to K L2. This is equation 2. From equation 1 and 2 we get E1 plus E2 upon E1 minus E2 is equals to KL1 upon KL2. Hence E1 upon E2 K get cancel. E1 plus E2 upon E1 minus E2 is equals to L1 upon L2. By componendo and dividendo method we get. आता इथे मॅथ्सची हे कंपोनंटो अँड डिव्हिडंडो मेथड यूज केलेली आहे. याच्यामध्ये काय होतं, कंपोनंटो डिव्हिडंडो मेथड मध्ये हे जे टर्म आहे याचे वरचे न्यूमरेटर मध्ये आणि डिनोमिनेटर मध्ये जे टर्म आहे याचे वरती ऍडिशन होते आणि काय होते, सबस्ट्रॅक्शन होते. तर आपल्याला काय मिळेल, E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू, हे मॅथ्स मध्ये आहे तुम्हाला ही कंपोनंटो डिव्हिडंडो मेथड. तर इथे काय होईल, E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. काय करायची, ऍडिशन करायची. जर समजलं नसेल तर सांगून देते कसं करायचं. कंपोनंटो डिव्हिडंडो E1 प्लस E2 प्लस E1 मायनस E2 अपॉन E1 प्लस E2 माइनस E1 माइनस E2 इज इक्वल्स टू L1 प्लस L2 अपॉन L1 माइनस L2. आता इथे बघा, E1 प्लस E2 प्लस E1 माइनस E2 प्लस E2 माइनस E2 कॅन्सल होऊन जाईल. तर इथे काय येईल, काय मिळेल तुम्हाला, 2 E1. खाली E1 माइनस E1 कॅन्सल होऊन जाईल. माइनस माइनस प्लस होईल. वरती तुम्हाला 2 E1 मिळालं, खाली किती मिळेल तुम्हाला, 2 E2. इथे L1 प्लस L2 अपॉन L1 माइनस L2. हे कंपोनंटो डिव्हिडंडो मेथड आहे. 2 गेट कॅन्सल, तर काय मिळालं, E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू L1 प्लस L2 minus L1 minus L2. This is equation 3. Thus the EMF of two cell can be compared. अशा प्रकारे आपण दोन सेलचा EMF कंपेअर करू शकतो. फर्स्ट मेथड जे दिलेली आहे ती आहे कंपेअर द EMF ऑफ टू सेल. फर्स्ट मेथड मध्ये सिंपल आहे आणि सेकंड मेथड मध्ये दोन कनेक्शन आहे. एक म्हणजे सम मेथड आणि दुसरं आहे डिफरन्स मेथड. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हे तुम्हाला हे जे आहे समजलं असेल पोटेन्शिओमीटर, हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कराल तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. थेअरीमध्ये आणि प्रॅक्टिकलमध्ये सेमच आहे म्हणून तुम्हाला ते प्रॅक्टिकल करताना समजून येईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय बाय.